लागत नाहीत. ते मासे मिळणारं मार्केट आहे. इकडे काय मासे नाही मिळाले तर इकडे पण मिळून जात. अंडेवाली स्वस्त असते. ती मच्छी कोणाकडे स्वस्त तर ती मच्छी कोणाकडे स्वस्त. सेकंड कॉपी ऑफ सुरमई पण म्हणतात. त्याचं मांदेली आणि मोदकांचा रेट सेम आहे. वसईचे मासे यायला सुरुवात झालेली आहे. त्याचा रेट सांगता ना, व्हिडिओचा नाही ना. मला थोडं आश्चर्य वाटलं. सुरमईचा रेट आहे. केवढी मोठी गोळ कापली आहे. आणि इकडे बघा केवढे मोठे मोठे पाला मासे. हा एकमेव मराठी माणूस आहे आणि याच्याकडे बघा एवढी मोठी वाम आहे. एवढं स्वस्त झालेलं आहे श्रावणामध्ये. मला आता आपल्या व्हिडिओमधनं माहीत पडलेलंच असेल. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या पाठीमागे तुम्हाला चिकनवाले वगैरे दिसत असतील. तर आपण आलो आहोत ठाण्यामधल्या अजून एका फेमस फिश मार्केटला. फिश मार्केट आतमधल्या साईडला आहे. तुम्ही गेलं तर आतमधल्या साईडला फिश मार्केट आहे. सुरुवातीला चिकनवाले आहेत आणि आतमध्ये मटनवाले पण आहेत. चिकन मटन फिश एकाच ठिकाणी मिळतं सगळी. तर तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमधनं माहीत पडलेलंच असेल. तर आज तारीख आहे 19 ऑगस्ट 2026 आणि आजच्या तारखेला म्हणजे श्रावण महिना चालू असताना माशांचे काय रेट आहेत ते सर्व आज आपण चेक करणार आहोत आणि हे मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. ते मार्केट आहे ना, त्याच्या बाजूलाचं वातावरण तुम्हाला दाखवतो. मस्त पावसाळ्यात बहरलेलं आहे डोंगर संजय गांधी नॅशनल पार्कचे आणि वर असे चढलेले कलरफुलवाली घरं वरपर्यंत गेलेत अर्ध्या डोंगरापर्यंत. आणि हे मार्केट मच्छी मार्केट आतमध्ये लोकांची तेवढी गर्दी नाही आहे. श्रावण महिना आहे आणि सुरुवातीला आहेत ते हे कोंबडीवाले. आणि आजचा रेट बघा चिकन मटन म्हणजे कोंबडीच्या मटणाचा रेट फक्त 200 रुपये किलो आहे. एवढं स्वस्त झालेलं आहे श्रावणामध्ये. कोंबडी स्वस्त झालेली आहे. आणि गावठी कोंबड्या आहेत तर 300 रुपये किलो आहेत. पण अख्खी कोंबडी 300 रुपये किलो आहे. आणि बॉयलर जर तुम्ही घेतली तर 200 रुपये त्याचं कापलेलं मटण मिळेल तुम्हाला. क्लिअर मटण 200 रुपये ह्या बॉयलरचं. कोंबडी घेतली देशी तर 300 रुपये किलो कोंबडी. याचं मटण तुम्हाला एक 650-700 ग्रॅमपर्यंत पडेल. कोंबड्या पण कमी झाल्यानंतर ते सर्व भरलेलं असतं. हे आहे मच्छी मार्केट. काय हे दादा आहेत जे एकमेव मराठी माणूस आहे इकडे आपला मच्छी मार्केटमध्ये मासे विकणारा आहे. आणि याच्याकडे बघा एवढी मोठी वाम आहे. कशी वाम दादा? 1200 रुपये किलो पिवळीवाली वाम आहे. आणि इकडे रावस कसं किलो आहे? 1000 रुपये किलो. रावस आहे ते 1000 रुपये किलो. आणि सुरमई आहे ती पण सुरमई आहे ती पण 1000 रुपये किलो. आणि तर सर्व ताजे मासे यायला लागलेत ना. हां बघा चालू झालेली आहे मच्छी. एकदम ताजे मासे यायला सुरुवात झालेली आहे. हे 1400 रुपये किलो. पापलेट आहे की 1400 रुपये किलोमध्ये. किलोमध्ये 3च बसतील ना? 4 बसतील म्हणतात दादा किलोमध्ये. 1400 रुपये किलो पापलेटचा रेट. 1200 रुपये किलो 5 बसतील. एकदम ताजी पापलेट आहे. आणि इकडे बघा केवढे मोठे मोठे पाला मासे आणि हे गाबोळीवाले आहेत. हे तुम्हाला 1200 रुपये किलोने मिळतील. गाबोळी सकट पूर्ण पाला मासा 1200 रुपये किलोने. जेवढा बसेल तेवढा पूर्ण घ्यायला लागेल. कटिंग वगैरे काय मिळणार नाही. पूर्ण पाला मासा. दादाकडे सर्व प्रकारचे मासे आहेत. हलवे कसे आहेत आज? हलवा आहे तो 800 रुपये किलो आहे. म्हणजे सुरमई आणि रावस 1000 रुपये किलो आहे. तर हलवा आहे तो 800 रुपये किलो आहे. दादाकडे कोळंबे दोन्ही प्रकारचे आहेत. कशी किलो आहे ते? 400-500. बघा समुद्राची आहे ती 400 रुपयाची आणि फार्मची आहे ती 500 रुपये किलोने आहे तुम्हाला कोळंबी. बघा असे दादांकडे सर्व प्रकारचे मासे मिळतील तुम्हाला. आणि सुरुवातीला जात मार्केटच्या. आणि इकडे तुम्हाला या दादांकडे पण असे मोठे मोठे मासे बघायला मिळतील. गोळ कापली आहे का दादा? कशी किलो आहे? बघा केवढी मोठी गोळ कापली आहे आणि 1200 रुपये किलो आहे गोळ. आणि इकडे जे बोंबील दिसतात ते तुम्हाला 400 रुपये किलोने मिळतील. बघा 400 रुपये किलोचे बोंबील आहेत. आणि इथे पण मोठे मोठे पाले मासे आहेत. कसा आहे पाला? 1200 रुपये किलो. गाबोळीवाला ना? गाबोळीवाला कसा आहे? 1200. बघा गाबोळीवाले पाले मासे पण मिळतील तुम्हाला. आणि मोठे मोठे पाले मासे आहेत. पाल्या माशांचं सीझन आहे. केवढ्यात बघा पाला 1000 रुपये किलोने देतात. आणि पापलेट बघा कापली पापलेट कसा किलो? बघा 1500 रुपये किलो फक्त. रेट कमी झाला की काय? डाऊन झाला आहे जरा. श्रावण महिना आहे. रेटमध्ये थोडंसं कमी झालेली आहे माशांच्या जाणवते आपल्याला. आणि कोळंबी कशी एवढी मोठी? बघा ही 600 रुपये किलोने आहे. आणि ही आहे ती 500 रुपये किलो ना? 400 रुपये किलो समुद्राची कोळंबी आहे. साईज बघा केवढे 600 आणि 400 रुपये किलो. बघाकडे सुरमई आहे ही फक्त 600 रुपये किलोने तुम्हाला मिळते. बघा आणि ताजीची सुरमई आहे. बर्फाची नाही सांगतात. एकदम फ्रेशवाली सुरमई 600 रुपये किलो सांगतात. तर तुम्हीच ओळखा फ्रेशवाली की बर्फाची. 600 रुपये किलो. मला थोडं आश्चर्य वाटतं. सुरमईचा रेट आहे. आणि बांगडे कसे दादा?
बांगडे आहेत ते 300 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. मासे सर्व मिळणार आहेत तुम्हाला इकडे आणि सगळे समुद्राचे मासे इकडे मिळतील तुम्हाला. आणि पापलेट तर भरपूर आहेत. कसे बघा हे 500ला जोडी आहे, 500 रुपयाला 3 आहे आणि 500 रुपयाला 6 आहे. आता तुम्हाला पीसवरती पण मिळाल. किलोवरती घेतलं तर बघा 700 रुपये किलो फक्त. हे 1200 किलोचा रेट बघा. सफेद पाण्याचे ताजेवाली पापलेट बघा. भरपूर पापलेटं पण आहेत. वाम कसे जरा वाव 1 किलो घेतली तर 900 रुपये आणि पाव किलो अर्धा किलो घेतली तर 1000 रुपयाचा रेट आहे. म्हणजे 250 रुपये 500 रुपये असं तुम्हाला मिळेल पाव किलो अर्धा किलो. रावस कसे दादा बघा. रावस आहे तो 800 रुपये किलोने सांगतात दादा. विकायचा रेट सांगता ना, व्हिडिओचा नाही ना. हा विकायचा. मला क्लिअर विचारलं आहे. विकायचा रेट सांगा, व्हिडिओचा नका सांगा. 800 रुपये किलो. आणि हे खेकडे कसे बघा. समुद्री खेकडे तेवढे मोठे आहेत. 400 रुपये किलो बघा. दादा सांगतो ताजे मासे यायला सुरुवात झाली या मार्केटमध्ये. बघा इंदिरानगरचं फिश मार्केट आहे. इकडे आहेत सौंदाळे मासे जे तुम्हाला 200 रुपये किलोने मिळणार आहेत. पण साईज थोडीशी छोटी आहे पण ठीक आहे. 200 रुपये किलोचा रेट आहे याचा. आणि इकडे डोमी आहे. कशी इकडे डोमी आहे पण मोठ्या साईजची डोमी आहे. 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल डोमी. बोंबील कसे आणि बोंबील आहे ते 200 रुपये किलो. वा चांगलाच रेट कमी झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये. इकडे आहे कलेट कापी पापलेटा. ही तुम्हाला 1800 रुपये किलोने मिळणार आहे. फ्रेशवाली आहेत आणि मला वाटतं किलोमध्ये 2 पण नाही बसणार, 1.5मध्येच भरून जाईल. बघा 2 आहेत म्हणतो दादा. हां 1600 रुपये किलोने देईल म्हणतो दादा. बघा रेट सांगतोय तो. चेहरा बघून ठेवा आणि त्याला व्हिडिओ दाखवायचा आपला त्यावेळेला आल्यानंतर. आणि हे बघा रावस एकदम फ्रेशवाला. कसा आहे 800 रुपये किलो रावस आहे फक्त. 800 रुपये किलो आणि चांगला रेट आहे. काय बोलतो हलवा कसा आहे बघा. हलवा पण 800 रुपये किलो. सुरमई 1000 रुपये किलो. हलवा पण आता ताजा बघा एकदम फ्रेश ताजी मच्छी. बघा वसईवर नाही ते मासे. बघा वसईवर नंतर ते लोक मासे. कारण सुरुवातीचे दादा तसंच बोलले की वसईचे मासे यायला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे सुरमई आहे ती तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळणार आहे. आणि ही कोलंबी कशी आहे 150 रुपये पाव किलो म्हणजे 600 रुपये किलो. पण सोललेली आहे. तुम्हाला सोलायचा पण त्रास नाही. घरी जाऊ डायरेक्ट तव्यावरती टाकायची मस्त वेगळी फ्राय करायला. आणि इकडे तुम्ही मासे घेतले तर कापायचे काही वेगळे चार्जेस नसतात. इथेच तुम्हाला मासे विकणारेच कापून देणार मासे तुम्हाला. ते टेन्शन नाही की बाबा वेगळे चार्जेस वगैरे द्यायचे. जसं मोठ्या मार्केटमध्ये वेगळे चार्जेस द्यायला लागतात. इकडे तुम्हाला डायरेक्ट असे मासे कापून मिळतील. कुठलाही मासा. कोळंबी पण सोलून मिळेल, सगळं मिळेल. आणि इकडे काळी वाम आहे. कशी आहे काळी वाम 200 रुपये पाव किलो आहे. 700 रुपये किलो मिळेल तुम्हाला वाम. किलो पूर्ण घेतली तर 700 रुपयात मिळून जाईल. आणि बळे कसे आहे ते बघा. हे 200 रुपयाला एक आणि 150 रुपयाला एक. पीसवरती आहे. छोटे मोठे साईजवरती आहे. 200 रुपये आणि 150 रुपये रेट आहे बळ्यांचा. मांदेली कशी किलो देतो 150 रुपयाला अर्धा किलो. 300 रुपये किलो तुम्हाला हे मांदेली मिळणार आहे. पाव किलो घेतले तर 100 रुपये लागतील. तिसऱ्या कसे आहेत शिकले तिसऱ्या आहेत ते 200 रुपये किलो. आणि मोठी साईज आहे तिसऱ्याची. साईज पण मोठी आहे तिसऱ्याची. 200 रुपये किलो. इकडे मोदकं आहेत छोटे मासे आपले मांदेली बरोबर. हे पण आपण मस्त चाराला वापरतो. आणि मोदकं 150 रुपयाला अर्धा किलो. म्हणजे मांदेली आणि मोदकांचा रेट सेम आहे 300 रुपये किलो. मग इकडे कोळंबी सोलून ठेवतात. ती कशी आहे कोळंबी 600 रुपये किलो. सोललेली कोळंबी सोलून ठेवतात मस्तपैकी कोळंबी 600 रुपयाला किलो. इकडे आहे ताड मासा. ताड मासा पण दिसलेला आहे मार्केटमध्ये. कसा किलो आहे बघा 600 रुपये किलो. आणि याला काय सेकंड कॉपी ऑफ सुरमई पण म्हणतात. त्याचे पीस सुरमईसारखे पण पडतात. आणि कधी कधी आपण स्वस्त हॉटेलमध्ये सुरमई म्हणून पण देतात ताड मासा. कारण असं असतो लोक ताड मासा 600 रुपये किलो आहे फक्त. ताड मासा एकदम फ्रेशवाला. बघा ताड मासा पण दिसला आपल्याला मार्केटमध्ये. एक छोटीवाली समुद्राची कोळंबी जी तुम्हाला 400 रुपये किलोने मिळणार आहे. मासे मात्र सगळे मिळणार आहेत तुम्हाला इकडे. नाही दादाकडे खेकडे कसे आहेत ते 5-6 पीस. 8 पीस खेकड्याचे जे तुम्हाला 600 रुपयाला मिळणार आहेत. आणि हे खाडीचे खेकडे आहेत. नदीचे नाही आहेत. हे खाऱ्या पाण्याचे खाडीचे खेकडे. इकडे आहे मुशा. मोठ्या मुशा दिसतात. कसे आहे किलो
800 रुपये किलो मुशी आहे. हे छोटं पण सेम रेट आहे, दोनों सेम आहे. 800 रुपये किलोला तुम्हाला मुशी मिळणार आहे. आणि इकडे बांगडे पण मोठे दिसतात बघा, 400 रुपये किलो बांगडे आहेत. आणि इकडे बोंबील कट होत आहेत मस्तपैकी. बोंबील कसे आहेत बघा, 300 रुपये किलो बोंबील आहेत. एकदम चांगला फ्रेश माल आहे इकडे एकदम. आणि मोदकं पण आहेत. मोदकं बघा, मोदकं 200 रुपये किलो बघा. काहींकडे 300 रुपये किलो, काहींकडे 200 रुपये किलो. थोडाफार फरक तुम्हाला जाणवेलच मार्केटमध्ये. ती मच्छी कोणाकडे स्वस्त तर ती मच्छी कोणाकडे स्वस्त. पण फ्रेश आणि चांगल्या मच्छीवरती पण फरक पडतो स्वच्छ असल्यावर. आणि इकडे कुपा कापला आहे, 500 रुपये किलोचा कुपा आहे. आणि केवढा मोठा कुपा आहे बघा, कटिंग केलेला. आणि मोठे मोठे टायगर प्रॉन्स पण आहे तिकडे. कशी आहे ती? 800 रुपये. बघा, ही 800 रुपये किलो समुद्राचीच कोळंबी आहे. ती साईज बघा केवढी. टायगर आहे ती 500 रुपये किलो, केवढी मोठी आहे बघा टायगर प्रॉन्स. बाकी सुरमया भरपूर आलेले आहेत, एकदम फ्रेश आहेत ना, ताज्या. सुरमई कशी आहेत बघा, सुरमई ते 800 रुपये किलो. म्हणजे याच मार्केटमध्ये 600 ते 1000 रुपये रेट दिसलेला आपल्याला सुरमईचा. इकडे बघा सौंदाळे आहेत, आणि हे मोठ्या साईजचे सौंदाळे आहेत. सुरुवातीला बघितले ते छोटे होते. कसे बघा, 400 रुपये किलो सौंदाळे. सौंदाळे पण भरपूर आलेत मार्केटमध्ये. पाला आणि सौंदाळ्याचं सीझन आहे आता सध्या. सौंदाळे आपल्याला आवडतात खायला, पण श्रावण महिना त्यामुळे आपण कंट्रोल करतो आहे. श्रावण संपले की खायचे सौंदाळे आपल्याला. सध्या 400 रुपये किलो आहेत. ज्यांना खायचे आहेत त्यांनी नक्की या मार्केटमध्ये या. हे सगळे मासे मिळतील तुम्हाला, लॉटमध्ये मासे आहेत सगळे, ताजे ताजे मासे. फेमस मार्केट आहे. आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होईल. अजून गर्दी नाही आहे, पण होईल हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात. सध्या श्रावण महिन्यात त्यामुळे थोडासा फरक पडला आहे श्रावणचा. आणि सर्व हिंदू लोकांचा श्रावण चालू आहे, म्हणजे UP बिहारी लोकांचा पण चालू आहे आणि आपल्या मराठी लोकांचा पण चालू आहे. त्यामुळे थोडासा इफेक्ट आहे. मला वाटतं आता पौर्णिमेनंतर त्यांचा श्रावण संपेल, UP बिहारी त्या साईडच्या लोकांचा, नॉर्थवाल्यांचा. मग जरा गर्दी वाढेल इकडे मच्छी मार्केटला. आणि आता ताज्या ताज्या मच्छी यायला तर सुरुवात झालेली आहे. सगळ्यांकडेच आहे ताजी मच्छी. दादाकडे नेहमी तुम्हाला गोड्या पाण्याचेच मासे मिळणार, मोठे मोठे. कसं आहे कटला दादा? कटला 250 रुपये. रोहू बघा, छोटावाला नाही, छोटावाला 220 बघा, बिना अंड्याची. आणि हे ते 200 रुपये. म्हणजे अंडेवाली स्वस्त असते बघा. अंडेवाल्या रोहू घेतला तर स्वस्त मिळतो, हे आता आपल्याला पहिल्यांदाच कळलं आहे. आणि हे बिना अंड्याची महाग आहे, 220 रुपये किलो. आणि रूपचंद कसं आहे? 180 रुपये किलो. बघा, रूपचंद 180. आणि बासा एकच राहिला आहे का? कसा आहे तो? 160. बघा, 160 रुपये किलो बासा आहे, तो एकच राहिलेला आहे. ते तुम्हाला सर्व गोड्या पाण्याचे मासे या दादांकडे मिळतील. या मार्केटमध्ये एकच ठिकाणी गोड्या पाण्याचे मासे मिळतात या दादांकडे. कधी पण या आणि घ्या, वर्षभर असं आहे चालू. मध्ये पण आहेत कोंबडीवाले आणि इकडे मटनवाले, सर्व काही मिळेल तुम्हाला. मटनवाले पण आहेत आतमध्ये, पण कोंबडीवाले जास्त दिसतील तुम्हाला इकडे. सगळे कोंबडीवालेच आहे, सुरुवातीला पण आणि इकडे पण. प्लॉटमध्ये कोंबड्या तिकडे. आणि इकडे शेवटी आपल्याला या कोपऱ्यामध्ये हा दादा लास्टला असतो तो एकदम. त्याच्याकडे करली बघायला मिळाली आहे, जी तुम्हाला 350 रुपयाला पीस मिळणार आहे करली. आणि रावस कसं आहे दादा? 600 800. 800 आहे, तो 600 आहे. आणि हा 400 आहे छोटावाला. 800 रुपये किलो मच्छी, 600 हे सगळे मासे मिळतील तुम्हाला. आणि इकडे टायगर कसं आहे ते? 600 लगे. बघा, 600 रुपये किलो. पण टायगर पॉनची साईज बघा केवढी आहे, एकदम मोठी साईज आहे. 600 रुपये किलो आहे. आणि आमच्याकडे पण या, तुम्हाला जर तिकडे काय मासे नाही मिळाले तर इकडे पण मिळून जाते मासे. आणि कारण इकडे बाजूलाच भाजी मार्केट आहे. इथून सुरुवातीपासून आपण आलो, इकडून बघा, सुरुवातीला इकडून आलो आणि इकडून बाहेर पडायची जागा आहे. तुम्हाला भाजी कोथिंबीर वगैरे काय लागणार असेल, मसाला वगैरे, तिथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. मच्छीसाठी काय लागणार असेल तर. चला, ज्यांचे श्रावण नाही त्यांनी मजा करा, मासे एकदम स्वस्त झालेले आहेत. तर मंडळी, असं होतं हे इंदिरानगरचं फिश मार्केट. जास्त मोठं नाही, पण सगळे मासे मिळणारं मार्केट आहे. आणि सध्या श्रावणामध्ये तुम्ही बघताय भारीपैकी स्वस्त झालेलं मार्केट आहे. आणि बरेच रेट कमी झालेले दिसतात या मार्केटमध्ये तरी. हे सुरमई 600 रुपयेवाली पण आहे, 800वाली आहे, 1000वाली पण आहे. बाकी हलवे 800, रावस 1000. म्हणजे एकदमच रेट कमी झालेले आहेत सध्या मार्केटमध्ये. आणि असं काय बेस्ट रेट सांगत नाही, तुम्ही घ्यायला या, आपला व्हिडिओ दाखवा त्यांना. बघा, हे व्हिडिओ आहे, याच्यात तुम्ही हे रेट सांगितले, तुम्हाला याच रेटचे मासे मिळतील, याची गॅरंटी आपण. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला इंदिरानगर फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.